बोला. सालाबादप्रमाणे यंदा देखील तुमच्या हस्ते लक्ष्मीपूजन झालेलं आहे. दरवर्षी अंजिरवाडीत तुम्ही करता. काय द्याल एकंदरीत शुभेच्छा दिवाळीची? मला असं वाटतं की मी महापौर होतो 1985ला आणि 86 पासून मी दर लक्ष्मीपूजनाला इथे येतो, कुठे असलो तरी. तर आमचं MIT कॉलेज आहे, जागा खूप आहे वगैरे, पण इथे आमची सगळी जुनी मंडळी जी आहेत ते आम्हाला भेटत असतात. म्हणून मी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आमचा इथेच असतो. आणि ही जागा घेऊन पण आता 45 वर्ष काहीतरी झाली असतील. इथे मी याच भागातून ज्या नगरसेवक झालो 20-25 वर्ष, महापौर झालो, आमदार झालो 2 वेळा ह्याच भागात. तर आमचे सगळे जुने कार्यकर्ते येतात, भेटतात. हा महत्त्वाचा दिवस वेळ आहे, म्हणून इथेच आम्ही येतो सगळं कार्यक्रम करायला. बाकी मग काही कार्यक्रम आम्ही नाशिकला करतो, बर्थडे वगैरे, काही आणखी खूप काही. पण हा दिवस खास इथे आणि गणपतीला त्यावेळेला. असंख्य भावना या आपल्या लहानपणीचे आहे ना, आम्ही लहानपणी जे आहे हे इथे, आणि गणपती, त्या गणपतीच्या महामंडळाबरोबर मंडळ जे आहे आमचं ते 1949 साली सुरू झालेलं. तिथे मी कार्यकर्ता होतो. मग तिथे हळूहळू मग ते निवडणुकीला उभं राहिलो, सगळ्यांनी मला मदत केली. आणि हा विभाग जो आहे हा कॉस्मोपॉलिटन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पारशी आहेत, मुसलमान आहेत, UPचे लोक आहेत, मराठी आहेत, आणि हे अंजिरवाडी आहेत. तिथे सगळे धनगर समाजाचे आहेत, दलित समाजाचे आहेत, मराठा समाजाचे सगळे आहेत. हे सगळे आमचे सगळे कार्यकर्ते फार जुने. आणि त्यामुळे मग या निमित्तानं कुठे कोण कोण येतं, भेटतं मला. तर तो एक ठरलेला दिवस आहे. जसं नाशिकला बर्थडेला अगदी बिहार काय, महाराष्ट्र काय, तिथून सगळे लोक येतात काय, तसं लक्ष्मीपूजनाला इथे सगळं येणारच. अंजिरवाडीमध्ये लोक गुण्या गोविंदाने राहतात. तुम्ही म्हटलं की इथे बौद्ध राहतो, सगळे ऑल मुसलमान पण. महाराष्ट्रामध्ये हा सलोखा हा काही दिसत नाही तसं. कारण काही लोक जे मूर्खपणाने वागतात त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो होतो असं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की आपल्याला जर राज्याचा विकास आणि देशाचा विकास करायचा असेल तर तिथे शांतता असलीच पाहिजे. शांतता असेल तर परदेशाचे लोकसुद्धा मोठ्या प्रमाणावर मग ओढले जातात आणि इथे इन्व्हेस्टमेंट वगैरे होते. अर्थात त्यामुळे आता इथे फार बरं आहे, महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक होते आहे. परंतु ती कायम चांगली राहण्यासाठी शांत वातावरण असलं पाहिजे. नाहीतर शासनाचं सगळ्यांचं लक्ष जे आहे ते डायव्हर्ट होतं. आणि जे शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, हे कष्टकऱ्यांसाठी करायचं आहे, गरिबांसाठी, सगळ्यांसाठी त्याच्याकडे मग जरा दुर्लक्ष होतं काही वेळेला. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र जर राहिलो आपण, बरं हे उत्सव असतात, हे उत्सव कशासाठी आहेत? आनंद द्विगुणित करण्यासाठी आहे. काय नंतर हा सण आला टेन्शन, तो सण आला टेन्शन, कशासाठी? जर आनंदासाठी आपल्याला सण जर करायचे आहेत तर शांतपणे सगळ्यांना बरोबर घेऊन करण्यात हरकत काय? ह्याचं पहिलं पाऊल तुमच्याकडनं असेल, कारण की ज्या पद्धतीने हे सगळं आम्ही तर करतोच आहोत. पण आता हे बाकीचे मोठी मोठी मंडळी आहेत ते बघते काय. असं आहे की माझं सगळेच ऐकतात असं नाही. मी एक आहे, मी मागासवर्गीयांचं कामाला मी वाहून घेतलेलं आहे. आज 35 वर्ष का 36 वर्ष झाली असतील. OBC, दलित, आदिवासी या सगळ्यांचं काम जे आहे आम्ही करत असतो. तिथे येतो, तिथे प्रॉब्लेम निर्माण होतो, त्यावेळेला मात्र मी बोलतो, मांडतो सुद्धा. बाकीचे जे काही शांतपणे जे काही सांगायचं तर मी लोकांना सांगत असतो. काही ऐकतात, काही नाही ऐकत. चालेल, सगळ्याच गोष्टी आता बदलत चाललेल्या आहेत. परंतु अद्याप देखील GRच्या संदर्भात कोणतंच राज्य शासन भूमिका घेत नाही. हैदराबाद राज्य शासन ज्या भूमिका घेणार नाही
हे आम्हाला माहिती होतं, म्हणूनच आम्ही हायकोर्टाची पायरी चढलो. आणि आम्हाला खात्री आहे की न्यायदेवतेकडून आम्हाला नक्की न्याय मिळेल. कारण हायकोर्टाचेच निर्णय आहेत ना दोन, मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे. हायकोर्टाचे निर्णय आहेत, सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. त्याला ओव्हरऑल तुम्ही कसं काय करू शकता? आत्ताच्या ज्या काही शासन निर्णय आला ती मात्र कोर्टामध्ये ज्यावेळेस 5 संघटना गेल्या ओबीसीच्या, त्यावेळेस मात्र ह्या संपूर्ण शासन निर्णयाला पुढे सुरू ठेवण्यासंदर्भातला निर्णय कोर्टाने दिला. नाही, असं आहे की कोर्टाने सांगितलं मग स्टे ताबडतोब मी देत नाही, परंतु त्यांनी जे मुद्दे आम्ही तिथे मांडले त्या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी सांगितलं ह्या सगळ्या मुद्द्यांवर सरकारने आम्हाला त्यांचं म्हणणं जे आहे मांडलं पाहिजे. काय आता काय बघूया काय मांडणार आहे सरकार. ते सांगू शकतात की आम्ही हायकोर्टाचं जे आहेत रुलिंग जे आहेत ओव्हररूल नाही केले, काय बोलू शकतात? नाही बोलू शकत. अशा अनेक गोष्टी आहेत. कायदा आहे, कायद्यापेक्षा जे आर मोठा आहे का? काय उत्तर देणार त्या उत्तर. त्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे, आणि आम्ही एकदम कॉन्फिडंट आहोत. विश्वास आहे आम्हाला की तिथे आम्हाला निश्चित न्याय मिळेल. फक्त महिना 2 महिने मागे पुढे होतं जरा, ठीक आहे. बीडमध्ये जशी सभा झाली तशी आता पुढे कुणकी सभेचं तुमचं आयोजन होणार आहे का? ज्या पद्धतीने बीडमध्ये बघू आता दिवाळीनंतर जे आहे बीडची सभासुद्धा ज्या तुम्हाला कल्पना आहे, म्हणजे मैदान तर भरलं, सगळं बाहेरचे सगळे रस्ते जाम होते जास्तीत जास्त. मग बाहेरसुद्धा काही मग स्क्रीन्स लावल्या, मग काही स्पीकर्स लावले. आता परत दिवाळीनंतर पुन्हा एकदा लोकांचं म्हणणं इकडे या इकडे या इकडे, तर ठरवू. फक्त आता निवडणुकीच्या जर घोषणा जर झाल्या तर सगळेच मग त्याच्यामध्ये अडकून पडतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कधी येऊ शकते? विरोधी पक्षाने आपण बघितलं दिवाळीनंतर कधीही होऊ शकते. विरोधी पक्ष कामाला देखील लागलेले आहे. निवडणूक आधीला सगळेच कामाला लागलेले आहेत. महायुतीत तेवढी हे दिसत नाही लगभग काही. प्रत्येक महायुतीतला पक्ष सुद्धा प्रत्येक आपापल्या पद्धतीनं कामाला लागलेला आहे. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, राजकीय पक्ष हा निवडणूक लढविण्यासाठीच निर्माण झालेला असतो, नाही तर ती सामाजिक संघटना होईल ती. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.